नमस्कार माझ्या लाडक्या सख्यांनो आणि माता भगिनींनो. श्रावण महिना सुरू झालं की असं म्हणतात एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य ओसडून वाहू लागतात. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या सरी, हिरवीगार झालेली वसुंधरा आणि मनाला तृप्त करणारे तो मातीचा सुगंध. या सुंदर वातावरणात येतो आपला लाडका सण म्हणजेच नागपंचमी. 17 ऑगस्टला येत असलेल्या या नागपंचमीच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मनापासून खूप खूप शुभेच्छा. सख्यांनो, नागपंचमी हा केवळ एक सण नाही, तर ते माहेरच्या आठवणीचं एक हळवं पान आहे. लग्न होऊन सासरी गेलेल्या प्रत्येक मुलीला या दिवशी आपल्या माहेरची, तिथल्या अंगणाची, मैत्रिणीची आणि आईबाबांची तीव्रतेने आठवण येते. चल ग सखे वारुळाला जाऊया असं म्हणत गाणी गात झोके घेत जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा दिवस. तर आजच्या या विशेष महाव्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या पवित्र दिवशी आपल्या लाडक्या सख्यांनी, सुवासिनींनी कोणत्या रंगाचे कपडे किंवा साड्या परिधान करावेत. कोणत्या रंगामुळे तुमचे सौंदर्य तर खुलेलच, पण सोबतच आरोग्याला आणि शास्त्रीय परंपरेला पूरक ठरेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण रंगासोबतच नागपंचमीच्या काही अत्यंत महत्त्वाच्या परंपरावरही गप्पा मारणार आहोत. सख्यांनो, नागपंचमी म्हटली की डोळ्यांसमोर पहिला कोणता रंग येतो? अगदी बरोबर, हिरवा रंग. श्रावणात संपूर्ण निसर्गाची हिरवी शाल पांघरलेली असते. म्हणजेच या दिवशी हिरव्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व. हिरवा रंग हा समृद्धी, सौभाग्य आणि निसर्गाचे प्रतीक मानले आहे. श्रावणात निसर्गातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. काय परिधान करावे? तर या दिवशी तुम्ही गडद हिरवी, पोपटी किंवा मोंगा सिल्कची हिरवी साडी नेसू शकता. हिरवा चुडा म्हणजेच लग्न झालेल्या स्त्रियांनी या दिवशी हातामध्ये नवीन हिरवा चुडा, काचेच्या हिरव्या बांगड्या नक्की भरावा. हिरवा चुडा हा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी उत्तम मानला जातो. फॅशनसाठी जर म्हणलं तर जर साडी नेसणे शक्य नसेल तर तुम्ही सुंदर हिरव्या रंगाची कुर्ती किंवा अनारकली ड्रेस देखील घालू शकता. त्यावर हलकी ओढणी आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप सुंदर दिसेल. हिरव्यानंतर म्हणजेच दुसरा सर्वात पवित्र रंग तो म्हणजे पिवळा किंवा सोनेरी रंग. पिवळा रंग हा ऊर्जेचे, आनंदाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. ह्याचं धार्मिक महत्त्व असं आहे की आपण देवाच्या पूजेत हळदीचा वापर करतो. हळद जशी पवित्र आहे तसाच हा पिवळा रंगही मनाला शुद्धता देतो. नागदेवतेच्या पूजेच्या वेळी पिवळा रंग परिधान केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते असे म्हटले जाते. तुम्ही पिवळ्या रंगाची नऊवारी, काठपदर साडी किंवा कांजीवरम साडी निवडू शकता. पिवळ्या साडीवर लाल किंवा हिरव्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेले ब्लाउज अप्रतिम दिसते. पिवळा रंग हा चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो म्हणजे तेज आणतो. जेव्हा तुम्ही हा रंग परिधान करून पूजा करता तेव्हा पूजेचे वातावरण अधिकच प्रसन्न आणि दैवी वाटते. तिसरा म्हणजे सख्यांनो, जर तुम्हाला अगदीच पारंपरिक हिरवा किंवा पिवळा रंग नको असेल तर तुमच्या केशरी किंवा गुलाबी हे रंग उत्तम पर्याय आहे. नारंगी केशरी रंग म्हणजेच हा रंग अग्नी आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. सणावाराला हा रंग परिधान केल्याने मनातील उत्साह वाढते. गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेम, जिव्हाळा आणि स्त्रीत्वाचा एक रंग आहे. नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी फिक्कट गुलाबी म्हणजेच बेबी पिंक किंवा राणी पिंक खूपच आकर्षक दिसतो. नागपंचमीला कोणते रंग टाळावेत? सख्यांनो, हिंदू धर्मात सणावाराला काळा रंग परिधान करणे वर्ज्य मानले जाते. काळा रंग हा धुकाचे किंवा नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे नागपंचमीच्या पूजेच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा. फक्त छान कपडे घातले म्हणजे सण पूर्ण होत नाही, तर त्यामागच्या काही लहान सहान गोष्टी सुद्धा सणाचा आनंद द्विगुणित करतात. हातावर मेहंदी. नागपंचमीच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी हातावर सुंदर मेहंदी नक्की काढा. मेहंदीचा तो लाल रंग तुमच्या सौभाग्याची शोभा वाढवतो. आणि तवा किंवा विळीचा वापर टाळणे. या दिवशी घरात काहीही चिरू नये आणि गॅसवर तवा ठेवू नये अशी जुनी परंपरा आहे. म्हणूनच या दिवशी प्रामुख्याने दिंड म्हणजेच काकड, पुराणाचे कानवले किंवा उकडीचे पदार्थ बनवले जातात. तर मंडळी, ही होती तुमच्यासाठी माहिती. सख्यांनो, जाता जाता मनातील एक गोष्ट सांगावीशी वाटते.
लग्न होऊन आपण जेव्हा दुसऱ्याच्या घरी जातो तिथे आपण नवीन नाती जोडतो, खूप प्रेम देतो आणि घेतोही. पण कितीही वर्ष झाली तरी नागपंचमी आली की त्या माहेरच्या ओढीची जागा दुसरी कोणतीच गोष्ट घेऊ शकत नाही. आज कदाचित आपल्यातील अनेक सख्या माहेरी जाऊ शकल्या नसतील. सासरच्या जबाबदाऱ्या, मुलांची शाळा यामुळे अनेकदा माहेर सुटतं, पण मन मात्र तिथेच घुसमटलेलं असतं. जर तुम्ही या काळात नागपंचमीला माहेरी जाऊ शकला नसाल तर निराश होऊ नका. तुमच्या माहेरच्या आठवणींना मनात जिवंत ठेवा. आई बाबांना फोन करा, त्यांच्याशी मन मोकळं बोला, कारण मुलीसाठी तिचं माहेर हे जगातील सर्वात सुरक्षित आणि आनंदी ठिकाण असतं. या 17 ऑगस्टला तुम्ही जे कोणता रंग परिधान कराल त्या रंगात तुमच्या माहेरच्या आठवणींचा सुवास असू द्या आणि सासरच्या समृद्धीचा प्रकाश असू द्या. नागदेवता तुमच्या परिवाराला सुखी, समृद्धी आणि निरोगी ठेवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींसोबत, आईसोबत आणि बहिणीसोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करून जावा.